पुणे शहराचे हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे। या वाढत्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या जवळपास 1,500 आस्थापनांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसी दिल्या आहेत। याला आता 1.5 वर्षाचा काल लोटला आहे, तरीही कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही। याला कारण असलेले उपप्रादेशिक पदावर कार्यरत असलेले कार्तिकेय लंगोटे हे आहेत असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज पुणे मुंबई रस्त्यावरील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर ऑक्सिजन मास्क घालून आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया, विभागाध्यक्ष सुनील कदम, रुपेश घोलप, लक्ष्मण काते, श्रीनिवास दिसले, रमेश कदम, ॲडव्होकेट सचिन पवार, संजय भोसले यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांना ऑक्सिजन मास्कसह निवेदन देण्यात आलं। यामध्ये उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे यांचं निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। लंगोटे हे नुसत्या नोटीसी देऊन आर्थिक तडजोड करत पुणेकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप यावेळी मनसेने केलाय। पुणे शहरात पहा, तुम्हालाही दिसत असेल, सगळ्यांना माहिती दिसतंय ते की WHO चा अहवाल आज रोजच वाढत चाललेला आहे। प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर श्वसनाचा त्रास असेल, डोळ्याचा त्रास असेल, पाण्याच्या नदीचं पाणी जे आहे, जलप्रदूषण असेल, हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। याला जबाबदार जे आहे ते प्रशासकीय अधिकारी जे आहे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं नियंत्रण कार्यालय, हे मी गेले अनेक वर्ष, मी 1.5-2 वर्ष या विषयाला मी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली। 750-800 आस्थापनांना त्यांना नोटीस त्यांनी द्यायला पाहिजे। नोटीस मध्ये त्यांचा उल्लेख आहे की तुमच्यावरती 7 दिवसात अमुक अमुक कलमानुसार कारवाई करण्यात येईल। 1.5 वर्ष झालं तरी हा व्यक्ती कारवाई करत नाहीये। त्यांनी जर कारवाई केली असती, आमच्या प्रयत्नांना थोडंसं पुणेकर वाचले असते। आमचा खूप प्रामाणिकपणाने हा पुणेकरांचा जीव वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याची जबाबदारी हे प्रशासन आहे। अगदी निष्क्रिय प्रशासन आहे। मी वेळोवेळी परवाच्या दिवशीच या मंडळाचे चेअरमन जे आहेत सिद्धेश कदम यांना मी सांगितलं की ह्या व्यक्तीला पहिले इथनं काढून टाका। मी 1.5 वर्षापासून हा विषय करतो। मान्य राजसाहेब ठाकरे, आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना कल्पना आहे, आम्हाला पुणेकरांना, आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना त्याची कल्पना आहे की साहेबांनी सुद्धा प्रदूषणावरती पुण्यावरती आम्हाला खूप वेळा आम्हाला बोललेले आहेत की तुम्ही लक्ष ठेवा। मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या सगळ्या पुण्यात एकूण त्यांच्या जे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे त्यातून पुणे वाचलं पाहिजे। पुणे जर वाचवायचं असेल तर पहिलं या अधिकाऱ्याला घालवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। मास्क लावण्याचं कारण असं होतं, आज आपण जर एअर क्वालिटी इंडेक्स जर बघाल, प्रत्येकाच्या मोबाईलला इंडेक्सला मोबाईल बघाल, अख्ख्या पुणे शहरात कुठेही हवा शुद्ध नाहीये। या ठिकाणी आम्ही इंडेक्स काढलेला, या ठिकाणी पण हवा शुद्ध नाही। जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं जर काम आहे की पुणेकरांना श्वास नीट घेता आलं पाहिजे, पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे, काय आलंय की हे प्रदूषण नियंत्रण मंडळ RMC प्लांट झाले, अशा सगळ्या म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे तिथं हे सगळे परवानगी दिली जाते। आता रिडेव्हलपमेंटची जी काम आहे त्याचे पण नियमाच्या अटीचं पालन होत नाहीये। बांधकाम झालं सगळीकडं, म्हणजे या असं होणार आहे पुणेकरांचं आयुष्य जे आहे ना, मी तर म्हणतो 60 वर्षातच पुणेकर सगळे हे जातील, कारण अशा प्रकारे आपल्या सगळ्या अवयवांचा त्रास या प्रदूषणामुळे होतोय। त्यामुळे आमची महाराष्ट्र सेना म्हणून आम्ही या गंभीर विषयात आम्ही लक्ष घालतोय आणि या विषयात लंगोटे साहेब जे आहेत अनेक वर्षापासून या जागेवर बसलेले आहेत आणि एकदम निष्क्रिय, आणि त्यांच्यामुळे पुण्याच्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाली। हे नियंत्रण करण्याच्या ऐवजी ते आमंत्रण देतात आहे। त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्र सेना या ठिकाणी आंदोलन करतोय आणि हे आमंत्रण कशासाठी देत आहे यासाठी याची गंभीर चौकशी झाली पाहिजे। कारण अनेकांना नोटिसा देऊन एखादा विषय त्यांना कळतं की प्रदूषण करतोय, तरी नोटीस दिल्यानंतरही 8 दिवसाची नोटीस दिल्यानंतरही पुढील कारवाई होत नाही। मग ती कारवाई का होत नाही? त्यांच्यावरती कुणाचं ओझं आहे का, कुठल्या पुणे शहरातल्या कुठल्या राजकीय लोकांचा दबाव आहे किंवा यांच्याकडे पैशाच्या थैल्या येतात त्यामुळे हे कारवाई करत नाही? हा आमचा गंभीर आरोप या प्रशासनावरती आहे आणि पुणे शहराचं प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आम्ही हा गंभीर विषयात लक्ष घालण्यासाठी आपल्या सर्वांना इथं बोलवलेलं आहे। यावर प्रादेशिक अधिकारी कुकडे यांनी योग्य कारवाई करू असं मोघम उत्तर दिलंय। आतापर्यंत किती आस्थापनांवर कारवाई केली हे मात्र ते सांगू शकले नाहीत। हवेच्या प्रदूषणाचा विषय सगळीकडेच आहे, जे पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिथे सगळीकडे तो हवेचा जो काही AQI आपल्याला तुम्ही मला जो दाखवला तो वाढत असतो सगळीकडे। आणि हा नाही
आमचे आपले आपले आजचे हे दाखवत आहे सफरमध्ये आपले आजची काय जी आपण पुण्यामध्ये 7 ठिकाणी कंटिन्युअस अँबिएंट मॉनिटरिंग हे करतोय, जे ऑटोमॅटिकली सगळं मॉनिटरिंग होते, तर त्याचा तो AQI वगैरे काढला जातो आणि तो पब्लिश होतो. त्याच्यामध्ये मॅरेज हॉलचा विषय जो आहे ना, तो हा फक्त कॉर्पोरेशन रिलेटेड आहे, तर कॉर्पोरेशनच्या हेल्थ ऑफिसरना पाठवलेला. महापालिकेला काय काय उपाययोजना सुचवल्या तुम्ही? काय तर ते 70 मॅरेज हॉल सोडले तर बाकीच्या लोकांचं काय म्हणजे कंपन्या असतील किंवा काय कंपनीच्यावर तुमचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला जातोय, त्यामुळे कारवाई होत नाही, फक्त नोटिसा पाठवल्या जातात. नाही तसं काही नाही आहे. मी जसं कुठलीही आता मनसे देऊ दे किंवा कोणीही कंप्लेंट देते, त्या अनुषंगाने आमच्या अधिकारी मला एक सांगा, जांभूळवाडी परिसरात 4-5 क्रशर आहेत, खाणी आहेत, त्यांचे बंद झाले, त्यांचं लाईफ टाईम संपलं, तरी त्या चालू आहेत. तिकडे सगळं प्रदूषण होते. धुळेचे कण जाऊन बघा एकदा ते दरी पुलास, तिकडे लोकांना अक्षरशः श्वास घेता येत नाही. तुम्ही प्रदूषण मंडळ म्हणून काय कारवाई केली? तर तुमच्या किती NOC रिन्यूअल तुम्ही सील का नाही करत? NOC दिल्यानंतर एखादा दुकान खाना आहे जो पाणी सोडत असतो, प्रदूषण करत असतो, तुम्ही रिन्यूअल किती केले त्या वर्षात NOC तुमच्या स्वतःच्या? जी लागतातच, जरी तुमचं नसलं तरी तुमच्या तुम्ही कधी NOC spot visit किती केलेत नेमके? प्रत्येक जे रिन्युअल येतात ते त्या वेळी ते ऍप्लिकेशन करत असतात. या वर्षी आता किती जो झाले? डाटा आहे तो डाटा तुम्हाला किती केले आणि नाही, किती चेक केले? तो डाटा मी काढून तुम्हाला पाठवतो. नाही होतं. मग आपण फक्त नोटीस पाठवतो का पालिकेला? या वर्षात तुमच्याकडून किती कारवाया केल्या गेल्या? किती कारखाने बंद केले, किती नोटीस मी पाठवले? देतो तो डाटा तरी अंदाजे किती कारवाई केल्या? काढावं लागेल मला, 1-2 recent. महिन्यात जास्त काढावं लागेल, मी देतो काढून. या 1-2 महिन्यात हवेची गुणवत्ता ढासळते, त्याच अनुषंगाने काय तुम्ही कारवाई केली? काय एखादी पावलं कारवाई- उचलले का नाही? नाही, एखादी कारवाई केली की केलेत ना आता आपल्या या नाही, कारवाई हिंजवडी नोटीस नाही म्हणत, कारवाई किती केली? ते सांगतोय. हिंजवडी आणि ह्या एरियामध्ये आम्ही जवळजवळ 6 RMC युनिट आहेत ते बंद केलेले आहेत.